लहू घोष आणि निलेश दिवा, ज्यांना आपण पाहिलं तर ती मागची मॅच आपण बघितली आहे. दोन्ही टीम मध्ये काय झालं तर एकाने चेस करून आपण बघितलं तर पुढे आले आणि एकाने डिफेंड करून पुढे आलेत, हे आपल्याला बघायला मिळालंय. आता आपण पाहिलं तर मग हेमंत लाखात सज्ज बॉलिंग ट्रॅकवर झालेत. पहिला बॉल टाकला आपण पाहिला तर तेज सर्रार विकास वायडा यांच्या माध्यमातून थोडंसं कलेक्शन थोडंसं मिस झालं होतं चेंडूचं, परंतु ती एक संधी साधली आणि बाईच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर पहिली धाव मात्र इथे जोडली आहे. दोन बॅटर्स आपण बघतोय, एका बाजूने लहू, दुसऱ्या बाजूने निलेश. पहिला चेंडू तर निलेशने फेस केला, परंतु तिथे बाईच्या स्वरूपात धाव घेण्यामध्ये संधी मिळाली. लहू मागच्या मॅच मध्ये सुंदर त्यांची खेळी देखील राहिली होती. शॉर्ट ऑफ दिले, पुलचा फटका खेळला जातोय. मिड विकेट स्क्वेअरलेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावा 2 सहज मिळतील. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं की सामनावीराचा पुरस्कार देखील जो आपण पाहिला तो देखील आपण दिला जाईल. कोण होता मॅच? याच दरम्यान आपण पाहिला हा सुंदर चेंडू आणखीन एक फेकला जातोय. पण डेफिनेटली आमचे ऑफिशियल पार्टनर विजय मला सांगतात की मागच्या मॅच मध्ये जी भूमिका त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती, तो खेळाडू म्हणजे मिस्टर लहू घोषे ठरला गेलाय त्या मॅचचा हिरो. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आपण पाहिला तर तो त्यांना दिला जाईल डेफिनेटली. हा बॉल उडवलाय हवेत, पाहतोय उंच आहे, लांबी किती आहे, लांबी मिळेल का? तर नाही. तिकडे आपण बघितलं की सह्याद्री टीमचं मात्र इथे सेलिब्रेशन झालं. याचाच अर्थ मोठी विकेट आले खात्यामध्ये. लहूची विकेट मिळाली सस्त्यामध्ये. मागच्या मॅच मध्ये छान खेळ केला होता, या मॅच मध्ये मात्र तो खेळ मात्र प्रॉपर करता आला नाहीये आणि त्यांना परतावा लागेल. धक्का क्रमांक 1, पहिला मोठा धक्का बेंडीपाडा बीड संघाला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये लहू बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आले लेफ्ट हँडेड मिस्टर रोशन घोषे, ज्यांना आपण बघतोय रोशन एक लेफ्टी बॅटर पाहिले, पण मागच्या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून देखील छान फटकेबाजी झाली होती. छान धावा त्यांनी देखील जोडल्या गेल्या होत्या. धावसंख्या आपण बघितली तर मग वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. सुंदर चेंडू आपण बघितले, एक चांगली रणनीती ऑफ स्टंपच्या बाहेर ही गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना माहित आहे की काय करायचं. धावफलकावर आपण जर बघितलं तर 3 धावा आपण डोळ्याच्या समोर पाहतोय. हा बॉल हवेत पाहतोय, या वेळेला झेल कन्वर्ट केला जाईल का? नाही, परंतु बॅकअप आहे टीम मध्ये. विनोद राय चेंडूला फील्ड करतोय तिकडे. धावसंख्येला मात्र आपण पाहिलं पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे जोडल्या गेल्यात. पहिलं षटक एक सफल षटक म्हणून आपल्याला बघायला मिळालं. या सफल षटकामध्ये काय झालं तर धावा कमी आल्यात आणि एक विकेट, म्हणजे तिफायती स्पेलची खासियत आहे ना हेमंतची, त्याने दर्शवली गेली आहे. धावसंख्या आपण बघितलं तर 5 आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये किती येतील, 5 मध्ये किती प्लस होतील आणि टोटल 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाईल पाहूया. जाऊया डीजे बिंद्याकडे गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये येऊया. बसा वाजल पण वाजव रे तारपा, झवडा धरून लोटीनले नाचव रे सारखा. कसा बसा वाजल पण वाजव रे तारपा, परंतु आपण बघितलं की सध्या क्रिकेटमध्ये कोण गाजेल. नक्कीच क्रिकेट गाजवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. जसं म्हटलं जातं ना की जीवन आई खरी कसोटी, मागे वळून तो पाहू नकोस, येईल कोणी मदतीला वाट कोणाची पाहू नकोस. डेफिनेटली आपण बघितलं तर वाट कोणाची पाहायची नाही. क्रिकेटच्या पटलावर स्वतःला मात्र नक्कीच सिद्ध करायचं असतं. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर आज थोडासा गंभीर विषय राहिला गेला. मिलिंद खास करून आपण बघितलं तर फेम मध्ये पुन्हा येताना बघायला मिळाले. तिकडे
धावा जोडल्या जातील. 2 निलेश दिवा आपण पाहिले जोपर्यंत स्ट्राईक एंडच्या दिशेने उभे असतील आणि खास करून जेव्हा जेव्हा आपण बघितलं की त्यांच्याकडे स्ट्राईक असेल तेव्हा जास्त आपण बघितल्या तर धाव्यांची अपेक्षा गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाला असेल. समोर स्टेट हिटचा फटका, सुंदर फटका कन्वर्ट केलाय. फिल्डर आले तिकडे, क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय हेमंत लाखात यांच्या माध्यमातून. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स आपण पाहिला. लाजवाब क्षेत्ररक्षण. धाबा 2 जोडले जातील निलेशच्या माध्यमातून. सातत्याने हे प्रयत्न बघायला मिळतील आपल्याला. आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट ही आपली क्षमता. आता उंच उडाला चेंडू, झेल निर्माण आणि झेल यावेळेला सुटला जातोय. विनोद तिकडे आपण पाहिले तर स्वतः पुढे आले होते आणि त्याच प्रत्यय पाहायला मिळाला तर धावा मात्र जोडल्या जात आहेत. अगदी आपण पाहू शकतोय. धावसंख्येचा आलेख वाढला गेला. या ओव्हरमध्ये प्रति बॉल मध्ये 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 आल्यात. धावसंख्या पोहोचली गेली आहे 11च्या घरामध्ये. 11 रन्स. समोरच्या दिशेने उंचावून खेचलेला फटका. विकास मसेचं मात्र आपण बघितलं कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये आणि तेच प्रत्यय पाहायला मिळालंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून गेलाय. पाहिलं आपण तर इथे पाहायला मिळेल चौकार. धावसंख्येचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न निलेशने केलाय आणि तोच यशस्वी झालाय. पुन्हा एकदा आपण बघितलं समोरच्या दिशेने चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये हेमंत आहे. आता काय झालंय की पुन्हा एकदा मिसफिल्डिंग आपण पाहायला मिळालं. उदाहरण आणि पायाच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनला स्पर्श करताना लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. 2 चौकार येताना पाहायला मिळालेत आणि त्यामुळेच धावसंख्येचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. 19 धावा फळकावर पूर्ण झाल्यात. 14 धावा या ओव्हरमध्ये ऑलरेडी आल्यात. आणखीन येतील, वाढतील नो डाऊट, कारण की समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. विकासने मात्र या वेळेला चेंडूला बॅकअप केलं गेलंय. तत्पूर्वी धाव मात्र 1 मिळेल. एका धाव्याने संघाची टोटल पोहोचली गेली आहे 20च्या घरामध्ये. नक्कीच विनोद देखील नाराज होत आहेत की चांगली बॉलिंग केली होती मी, क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला व्हायला हवा होता आणि ते बॉडी लँग्वेज मात्र दिसून आलंय. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांना गरज आहे पाण्याची आणि आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना गरज आहे ती म्हणजे सुंदर सोमधुर गोड अशा गाण्याची. चला तर गाणं ऐकूया. दोन षटकापेक्षा आपण पाहिलं 2 षटकामध्ये आलेल्या धावा फलकावर जर आपण बघितल्या ना तर सरासरी 10च्या 20 आहे. 20 धावा मात्र प्राप्त केल्यात या ओव्हरमध्ये. 20 पेक्षा जास्त म्हणजेच काय तर डेफिनेटली आपण बघितलं 20च्या जास्त येतीलच, परंतु 30 पेक्षाही जास्त जाण्याचा प्रयत्न करायचा असेल ना तर मग इथे 10 ते 15 धावा जर तुम्हाला जोडावं लागतील तर तुम्हाला 30 पेक्षा जास्त धावा मिळतील. परंतु मग बापाने टीम आणि खास करून त्याच्यामध्ये विकास यांचा स्पेल किती धावांचा असेल. निलेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील ना तोपर्यंत त्यांची बॅट कशा प्रकारे मात्र बोलताना पाहायला मिळेल. बॅटच्या साईने योगदान कसं मिळेल पाहूया आपण. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा धीमा टाकलाय. विकास पाहिला आपण बॉलिंग ट्रॅक वर. मिस्टर विकास म्हशी आपण जर बघितलं तर पहिला बॉल त्याने हाताळलेला हा निर्धाव पाहायला मिळालाय. डॉट आलाय. निलेश आपण बघितलं तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये खेळ कसा करतील. हो जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे परंतु पण काय पाहिलंय की मात्र पाय चालत नाहीये. जागेवरून फटकेबाजी करण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर हो डेफिनेटली चित्र डोळ्याच्या समोर हे बघायला मिळाले आपल्याला
की थोडीशी जास्त ताकद प्रदान केली जाते, परंतु जो चेंडूची लाईन आणि ती लेंथ आहे ना थोडीशी लांब ठेवली जाते. तेच प्रमुख कारण की मग फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू नीट येत नाहीये. चर्चा करायची झाली तर मग हा शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जर आपण बघितले तर 4 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. पहिले तर आलेले आहेत 2 डॉट. पण ते तर पाहिले गेलेत. पण त्या 2 डॉट नंतर निलेश काय करतील बॅटिंगच्या साहाय्याने? बॅटिंग चांगली करावी लागेल. बॅकफुटला पंचचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. खाली क्षेत्राच्या दिशेने चेंडू प्रस्थान करतोय. बाउंड्री लाईनला मात्र स्पर्श करत असताना पाहायला मिळाला. चांगला फटका. निलेशने मात्र फटका घेतला छान आणि धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू सो व्हेरी मच थँक्यू डीजे. मला मैदानाच्या आतमध्ये गाड्या येत आहेत. सध्या तरी आपण बघितल्या तर गाड्यांचा अडथळा आपण दूर करूया. काय झालंय नेमकं तर चौकार मात्र ठोकला गेलाय तिकडे आणि चौकाराने धावसंख्येचा आकार देखील वाढताना पाहायला मिळालाय. 2 डॉट नंतर आलेला चौकार. फुटला कटचा फटका मात्र एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू चाललाय मागे पाहिला पण या वेळेला 2 धावा तिकडे देखील मिळतील. चला बॉलची डिमांड असेल मैदानाच्या आतमध्ये बॉल आपण पूर्व धावसंख्या पोहोचली गेली 26च्या आकड्यावर आणि या षटकामध्ये आपण पाहिले तर मग फेकून झालेले चेंडू डोळ्याच्या समोर येतात ते म्हणजेच हे 4. 2 चेंडू दगड शिल्लक असेल. 2 संघनायकांना मी विनंती करतोय सकाळच्या सत्रामध्ये छान खेळ केला गेला होता. विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाने संघनायक आपण या. त्याचनंतर आपण बघितलं की मग आयोजक टीम आपण त्याच्यामध्ये आपण पाहतोय निमेश 11 जय बजरंग पालनपाडा हा संघ आपण पाहतोय आणि एक विजेता संघ म्हणून आपण बघितलं तर मग हे ड्रॉ असतील. याच दरम्यान आपण बघितला फटका मात्र खेचलाय मागच्या दिशेने लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे स्वतः विकास पोहोचले गेले. धावा मात्र 2 जोडल्या जातात निलेश यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर आला होता नक्कीच निर्धाव, परंतु त्यानंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये आलेल्या 8 धावा. पहिला पण धावसंख्या वाढली गेली 28च्या घरामध्ये. पाहिलं पण तर काय चांगल्या प्रकारे खेळ थोडस आपण बघितलं तर सजवला गेला. लहूची विकेट स्वस्त्यामध्ये आणि बघितलं तर ज्या अनुषंगाने तो खेळ केला, परंतु खास करून आपण बघू शकतो की रोशनला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. रोशन एक लेफ्टी बॅटर, त्यांच्याकडे हिटिंगची क्षमता, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, परंतु त्यांना स्ट्राईक जास्त मिळणं देखील गरजेची बाब होती. कारण की या सत्रामध्ये ना लेफ्टी खेळाडूला जास्त असतं. आपण बघितलं तर मग फायदा मिळतोय, परंतु ते सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडकडे राहिले. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. मात्र आपण बघितलं तिकडे काय तर झोन आहे डिक्लेरेशनचा. तिकडे मिळतील 2 धावा आणि या 2 धावाने संघाची टोटल मात्र वाढली गेली. संघाची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 30च्या घरामध्ये आणि 31 धाव्यांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलं गेलंय. संघनायक पुन्हा एकदा विनंती करते की आपण या टॉस बॉक्सच्या दिशेने तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोये, जे घेऊन आहेत रेडे आपल्या हातामध्ये ड्रॉ. आता या ड्रॉ मध्ये आपण बघूया की कोणाला काय कोणत्या दिशेने वाटचाल मिळेल. डेफिनेटली आपण बघितलं तर संघनायक आले 2. बघा आता एक चिठ्ठी काढली ती बायची आहे, परंतु मॅच मध्ये आपण बघूया कोणाची लागली. डेफिनेटली आपण बघितलं बाय मी येईल इथे आपण बघितली तर मग विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाला आणि मॅच होईल निमेश 11 जय बजरंग पालनपाडा विरुद्ध विजेता संघ. अशी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स टीम आपण बघितली सकाळचं सत्रानंतर
आरामच आराम आपण बघितलाय त्यांना आणि पुन्हा एकदा आराम आहे. लक्ष आपण बघितलं तर 31 असेल. कारण की 30 झाल्यात तिकडे. 31 पूर्ण करायच्या आहेत. या 17 मध्ये आपण बघितलं ना, की मग असली खेळ तर इथून सुरू होतोय. चला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा बा. बापाने टीम आपण बघितलं सकाळच्या 17 मध्ये जबरदस्त बॉल देखील त्या मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 63 धावा त्या चेस केल्या गेल्या होत्या. त्या पाहिल्या होत्या ना आपण 4 ओव्हरमध्ये. परंतु आता त्यापेक्षा अर्ध्या आहेत आणि अर्ध्या आपण बघितल्या तर म्हणजे किती 31 आहेत. परंतु बेंडीपाडा संघ आपण बघू शकतो की त्यांच्याकडे बॉलिंग युनिट थोडंसं चांगलं आहे. डेफिनेटली आपण बघू शकतो मग त्याच्यामध्ये खासियत लहू घोषेची आपल्याला बघायला मिळेल. मिस्ट्री डेफिनेटली आपण पाहिलं की मिस्ट्री बॉलिंग ही नेहमीच करतायत. चांगल्या बॅटरला चकमा देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. डेफिनेटली आपण बघितलं ना की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मिस्ट्रीमध्ये आपण बघितले तर मिश्रण म्हणजे भेल. गोलंदाजीमध्ये देखील आपण बघितलं की भेल असते. सध्या नक्कीच आपण बघितलं की भरपूर त्याला मिश्रण मानतायत. बॉलिंग मध्ये आपण बघितलं मग खास करून मग संकेत यांचा एक स्पेल बघायला मिळू शकतो. पण चला जास्त वेळ खर्च करू नका फील्ड मध्ये. डेफिनेटली आपल्याला काहीतरी सूचना देत आहेत अंपायर्स. काय झालंय किती 2 का 3 किती? डेफिनेटली आपण बघितले की पंचांनी आमच्याकडे एक डिसिजन पोहोचवलं गेलंय की डेफिनेटली कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण बघितलं तर मग मिश्रण आहे आणि तिथेच आपण बघितले की 3 धावा मात्र प्लस केल्या जातील टोटलमध्ये. म्हणजे तिथे 30 होत्या तिथे 33 होतील आणि मग आता टार्गेट वाढेल ते म्हणजे 34चं. पाहिला पण या वेळेला पहिला बॉल मात्र ज्याप्रमाणे हाताळला जातोय लहू घोषेच्या माध्यमातून. लहूची खासियत आहे. लहूचं मात्र पण बघितलं स्पेल या मॅच मध्ये निर्णायक राहील आणि डेफिनेटली आपण बघितल्यानंतर काय की लहूला मात्र नक्कीच ज्याप्रमाणे फेस करणं आणि त्याच्यावर मोठे फटके सहजासहज खेळणं तितकं सोपं होणार नाहीये. समोरच्या दिशेने फटका मात्र हवेत. फिल्डर आले होते संकेत परंतु नाही पोहोचले. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. 2 तर जोडल्या जातील. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी हा संघ आपण पाहिला तर फलकावर मात्र आत्ता चांगल्या स्थितीमध्ये जो जाणवतोय. का जाणवतोय की त्यांना मात्र त्यांनी 30 तर बनवल्या परंतु बोनस पॉईंट मिळाला 3 आणि त्या जोडल्यानंतर मग 34. हे थोडंसं कठीण होऊ शकते चेस करताना बापाने संघाला. आणि डेफिनेटली आपण बघितलं तर हा जर प्लस पॉईंट मग जोडून जर चांगलं क्रिकेट खेळायचं असेल ना तर सध्या तरी येऊन पाहू शकतो की मग चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण चांगला एफर्ट सगळं काही पणाला लावावं लागेल. आपलं 100% योगदान मग ते योग्य रीतीने देण्याचा इथे प्रयत्न करावा लागेल. सध्या चर्चा करूया आपण पुढील बॉलची. ऑन साईडला सफळ झाले होते. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला जातो. सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे झालाय. विनोदने मात्र पण बघितलं हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकावर काही परिणाम पडत नाहीये. त्यांनी मात्र फ्री होम डिलिव्हरी म्हणून म्हटलं जात आहे ना की स्वतः मात्र आपण बघितलं की हा चेंडू मात्र घेऊन जाते आपल्या साथीदाराकडे सोपवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचली गेली आहे 3 च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 3. लक्ष 34 असेल म्हणजेच काय 31 धाव्यांची गरज. अगं मैदानाच्या आतमध्ये लहान मुलं येतात त्यांच्यावर लक्ष ठेवा. हो सुंदर चेंडू पाहतोय आपण ब्लॅक हॉल मध्ये डिफेन्स करण्यासाठी पाहिलं आपण तर भागी पाडलं तिकडे विकास यांना. माहिती होतं विकास यांना कारण की हा जर बॉल आपण डिफेन्स नाही केला तर कदाचित अडचणीमध्ये येऊ शकतोय. म्हणजे सोच असते
प्रत्येक आपण बघितले तर खेळाडूची आणि खासियत आधीच म्हटलं होतं की लहूला मात्र मोठे फटके खेळणं तितकं सोपं होणार नाहीये. मिस्ट्री बॉलर आहे. भरपूर आपण बघितलं तर क्रिकेटच्या पटलावर त्यांनी आपण पाहू शकतो की गोलंदाजी केली आहे आणि अनुभवपणाला लावत असताना सिद्ध देखील केले स्वतःला. हा बघा लेग ब्रेक होता. इथे आपण पहिला फटका खेळायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु चाललाय कुठे चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावा तिकडे मिळतील. धावसंख्येचा मात्र आकार वाढताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचली जाते 6च्या घरामध्ये. चला बॉल मला वाटते तिकडे आला आहे. फेकून झालेले आहेत. एकूण बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5. नियंत्रण आपण पहिला पूर्णपणे ठेवले गेले. विनोद यावेळेला फेस करतील. हो, थोडासा धीमा टाकला बघा. फलंदाजाचा बॉडी लँग्वेज ओळखला गेला होता तिकडे आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू हाताळला जाते. लहूचा मात्र गुड षटक पाहायला मिळते. चांगला स्पाल पाहायला मिळालाय. इथे आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये मिळाली, परंतु बापाने संघाला रोखण्यामध्ये सक्षम राहिले गेले. पहिला स्पेल पूर्ण झालाय. धाव फलकावर लागल्या धावा आपण पाहिल्या तर मग 6. लक्ष आपण पाहिलं तर जे आहे ना 34 आणि ते 34चं लक्ष आपण पाहिलं तर मग आता पूर्ण करत असताना येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 28. 12-28 सरासरी 14ची पूर्ण केली जाईल की नाही, मग काय होते पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर दुसऱ्या स्पेलमध्ये मिस्टर निलेश देवा ज्याने आपल्या संघासाठी धाव्यांची गरज मात्र पूर्ण केली होती. ज्या प्रकारे चांगला खेळ त्याने क्रिकेट दर्शवला गेला होता आपल्या संघासाठी. जेव्हा लहूची विकेट गेली होती तेव्हा खास करून गरज होती. हा बॉल पाहिला आपण तर फुलटॉस मेजवानी दिली आहे आणि स्वीकारली आहे आणि पाहिला आपण तर हा बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. नो बॉलचा इशारा. चौकार. 5 धावा मात्र मिळतील. थँक्यू डीजे. आपण बघितले की मग फिल्डिंग करणाऱ्या टीमने लगेच इथे आपल्याकडे असलेला एक रिव्ह्यू तो वापरण्याचा मात्र पण बघितला इथे प्रयत्न केलाय. DRS चा वापर केला जातोय आणि DRS च्या माध्यमातून पाहिलं आपण तर मग आता काय जी मनामध्ये आपण पाहिले की गोलंदाजाने शंका वर्तवली गेली आहे ती आपण पाहिले तर मग त्या शंकेचं निवारण करतायत. ओहो. आणि अगदी पाहिलं आपण तर मग ज्याप्रमाणे डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले गेले की बॅटर पॉपिंग क्रीज पासून भरपूर पुढे होते आणि तेच कारण आपण पाहू शकतो की मग फेअर डिलिव्हरीचं मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. सध्या तरी आपण बघू शकतोय की मग कॅमेऱ्याच्या सहाय्याने आणि हे दृश्य हे चित्र साफ झालंय. दूध का दूध पाणी का पाणी आणि आपण पाहिलं तर मग असतील फक्त 4 धावा. इथे आपण बघितलं तर हा बॉल मात्र फेकला जातोय. थोडस बाटची कड आपण पाहिलं तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मी 2 धावा तिकडे मिळतील. चौकारानंतर आलेल्या 2 धावा. धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मी धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचली गेली आहे 12च्या घरामध्ये. 12 धावा. बघा काय झालंय की जवळ थोडस प्रेशर देखील आता वाढलेलं आहे आणि या ओव्हरमध्ये निलेश दिवा यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट हे दर्शवावं लागेल. चांगली बॉलिंग भेंडीपाडा संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने चांगले बॅटिंग हे बापाने संघासाठी हवे. समोर टाकलेला चेंडू आपण बघितला पूर्णपणे झोकून दिला गेला होता स्वतःला निलेशने तिकडे. चेंडू लाडवण्यासाठी चेंडूची फेकी येते परंतु थोडीशी आपण पाहिलं शॉट आली. पूर्ण यायला हवी होती. डायरेक्ट जर हातामध्ये थ्रो आला असता तर इथे काहीतरी आपण पाहू शकतो की चित्र मजेदार पाहायला मिळालं असतं, परंतु तसं न होता आपण पाहिलं थोडीशी नाराज होताना पाहायला मिळत. 2 धावा पुन्हा जोडल्या जात आहेत. संघाचं टोटल वाढलं गेलंय. 14च्या घरामध्ये पोहोचलाय गेलाय. डेफिनेटली आपण बघितलं मग 14च्या घरामध्ये पोहोचलाय तर अर्थातच धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी ती म्हणजेच 20.
फुलटॉस या वेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. फिल्डर तिकडे आहेत आणि फिल्डरच्या हातामध्ये कॅच कलेक्ट केला जाईल. मोठी विकेट मात्र इथे मिळाली विकासची. ज्याने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वन मॅन मात्र आर्मी म्हणून भूमिका पूर्ण केली होती आणि मात्र इथे झालेत आता बाद. फसलेला सामना पाहायला मिळतोय बापाने संघासाठी. या फसलेल्या सामन्याला बाहेर काढेल का एखादा खेळाडू? या मॅच मध्ये आपण बघितलं की बापाने संघ वर येईल की मग खाली जाईल, काय घडेल पाहूया. तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही दाखवण्याची तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय शाय शाय. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग 20 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मध्ये आपण बघितले तर 2 चेंडू शिल्लक असतील आणि म्हणजेच डोळ्याच्या समोर 8 चेंडूचा खेळ असेल आणि 20 धावा आपण हे संघाला. म्हणजेच काय 20 धावाच लक्ष करावं लागेल फोकस, कारण की 8 चेंडूचा तर नक्कीच फोकस न करता चांगला खेळ कसा होईल. मग तिथे आपण बघितलं की हेमंत साठी चांगला चेंडू हाताळला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि सगळ्या काही गोष्टी चांगल्या झाल्या. आता रनिंग बिटवीन द विकेट हा विषय थोडासा गंभीर चर्चेचा बनला गेला होता. तिकडे महत्वपूर्ण धाव मात्र एकच मिळाली, तिथे 2 धाव्यांची अपेक्षा होती. विनोदने आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये जी सुरुवात कन्वर्ट केली होती ना, मात्र आपण बघू शकतो की पहिल्या मॅच मध्ये सुरुवात केली होती परंतु यावेळेला फिनिशिंगची गरज आहे आणि इथे आलेली आपण पाहिले एकदा म्हणजेच काय तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 19 धावा हव्या असतील. हा बॉल चाललाय सरळ मागे विकेट किपरच्या हातामध्ये यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला आणि काय झाले चित्र डोळ्याच्या समोर साफसूत्र पाहायला मिळाले की षटक झालं पूर्ण. थोडस वर्चस्व पाहायला मिळालंय संघाचं गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. आत्ता आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी गरज असेल हा सामना शहादी स्पोर्ट्स बापड या संघाला 6 चेंडू आणि 19. 6 चेंडू 19 धावा. म्हटलं जाता ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. आता कोण बडा होताना पाहायला मिळेल आणि या वेळेला की मग संघाला बॅटिंग मध्ये जिंकवण्यासाठी फलंदाज बडा होईल की मग बॉलिंग मध्ये जिंकवण्यासाठी गोलंदाज बडा होईल. परंतु नक्कीच कोणतरी इथे मोठं होणार आहे आणि कोणतरी मागे जाणार आहे. डेफिनेटली आपण बघितलं संकेत आलेत बॉलिंग ट्रॅकवर. संकेत घोष मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर त्यांनी धावा वाचवल्या होत्या गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघाच्या विरोधात. आता देखील त्यांना धावा वाचवायच्याच आहेत परंतु या वेळेला थोड्या जास्त आहेत आणि तिथे तर आपण बघितलं की जास्त प्रेशर बॅटरवर असेल कारण की 19 धावा 6 चेंडू मध्ये 19. पहिला चेंडू पाहतोय आपण हेमंतसाठी. पहिला चेंडू सरळ टाकलाय, खाली राहिला, बाट मात्र फिरवली, तिकडे मात्र बाट आणि चेंडू मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं. निर्धाव चेंडू, येणारे 5 चेंडू आणि 19 धावा. स्थितीला मात्र आपण पाहिलंय तर थोडंसं नियंत्रणामध्ये आणण्यासाठी येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका एक्झिक्यूट करणं आता सह्याद्री टीमसाठी अनिवार्य झालंय कारण की या बॉलवर जर तुम्ही मोठा फटका खेचला नाही तर मॅच मध्ये भरपूर मागे जाणार. आणखीन एक चेंडू पाहिला आपण उचली घेणारा. आपण पाहिलं तर सरप्राईज डिलिव्हरी, अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळालाय. 2 चेंडू आलेत निर्धाव. याचाच अर्थ आपण पाहिलं की मॅच आपण पाहिली थोडीशी कठीण होते की काय. हो आता आपण पाहिले तर 4 चेंडू आणि 19 धावा. तर इथे आपण पाहू शकतो फटके मात्र मोठे खेळावे लागतील. 3 चेंडूवर आपण बघितलं तर 3 षटकार, त्यानंतर एक सिंगल, तसंही काम बनेल परंतु मोठे फटके आता येणं गरजेचे बाबा असेल. या वेळेला फटका मोठा खेचलाय, हवेत पाहतोय आपण. चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 टप्पा, 2 टप्पा आणि टप्प्या टप्प्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय हा चौका. 4 धावा.
बघा इथे होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू नेमकं झालंय काय की बाउंड्रीची गरज होती, बाउंड्री आली बघा. आणखीन मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज असेल. म्हणजे मॅच मध्ये आहेत फटके मोठे, डेफिनेटली ते ठोकण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 षटकार 1 चौकार मॅच मध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे येईल टीम. हो, हा बॉल मात्र बॉडीचा वेध घेणारा पाहायला मिळाला. संकेत घोष आपण पाहिलं तर अनुभवाचा वापर केला गेलाय. एक सुंदर चेंडू हाताळला गेलाय. लेग बायचा इशारा मात्र मिळालाय. आता पाहिलं आपण तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल आपण पाहिली ती म्हणजेच 14 धाव्यांची. 14 धावा, 2 चेंडू 14 धावा. जर एखादी कोणी चुकी केली मी तर म्हणेन गोलंदाजी तर संधी मिळू शकते. हा जोरकस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे आपण पाहिलं नक्की झालंय काय तर आलंय हा निर्धाव चेंडू. म्हणजेच काय आता 1 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त परफॉर्मन्स, मग बॅटिंग बॉलिंग आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण बघितलं की आपला महत्वपूर्ण जर टॉप क्लास खेळ मात्र दर्शवला गेलाय. हलक्या हाताने मात्र औपचारिकता पूर्ण केली विनोद नेईकडे. सामना जिंकला गेलाय. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाने सलगचा 2रा विजय प्राप्त केलाय. 3ऱ्या फेरीमध्ये जातोय आणि 3ऱ्या फेरीमध्ये आता मात्र आपण पाहिलं तर चौकार ठोकला गेला. 10 धाव्यांचा विजय मात्र मिळाला. तिकडे आपण पाहिलं तर टीमला आपण पाहू शकतोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीमला. आणि 3ऱ्या फेरीमध्ये जात असताना देखील पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आम्ही घोषित करतोय. आणि या मॅच मध्ये आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार खेळाडू ठरला गेला मिस्टर निलेश दिवा. बॅटिंग असो की बॉलिंग असो, बॅटिंग करताना चांगल्या धावा त्याने जोडल्या गेल्या. बॉलिंग करत असताना आपण बघितलं तर 1 विकेट देखील त्यांनी मात्र आपल्या नावावर केली आहे. तसेच लहू आणि निलेश आपण यायचं की दोघांनी 1-1 मॅन ऑफ द मॅच. लहू यांचा देखील पहिला मॅचचा राहिला होता तो देखील स्वीकारा आणि निलेश तुम्ही देखील स्वीकारा.